गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय संकेत डावगुरा गोलंदाज आकोट्याचा चेंडू हो इथं मात्र अष्टाभूत उद्ध्वस्त हो समजला नाहीये चेंडू स्लोवरचा चेंडू होता आणि पहिला चेंडू वरती मात्र माघारी परतावा लागेल तो सूरजला नाराज होतोय अशा चेंडूवरती बाद होणं म्हणजेच एक आपला आत्मविश्वास गमावणे असं होतं पण काही हरकत नाहीये सूरजने यावेळी याच्या आधी देखील आपल्या संघासाठी खूप मोठी खेळ खेळली होती आपल्या संघाला देखील विजय मिळवला होता तो सूरजला मात्र पहिल्या चेंडूवरती माघारी परतावा लागला दत्ता बॅक टू द पॅलून लागला आता मात्र काशीराम कॅश 77 नमस्कार. चालू असलेला सामना शिवशंभू क्रिकेट क्लब शिरवली आणि डीके रायडर्स फपळवणे. फपळवणे फलंदाजी करताना सुंदर असा फुलटॉस बॉल लेगच्या दिशेने मारलेला एक धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत एक न भर पडते. संघाची धावसंख्या होते ती एक बाद एक. काही शासंत गतीने चाललेला हा सामना पहिल्या चेंडूवर पहिला क्लीन बोल्ड, दुसरा चेंडू सिंगल धाव अशा पद्धतीनं या पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट उलटॉस बॉल आणि हा मात्र चौकार आणि 9 चेंडू या ठिकाणी पंच घोषित करतायत. संघाच्या धावसंख्येत 5 रन्सने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 1-6. सूरजने सुंदर असा लेगच्या दिशेने टोळला चेंडू चौकार. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज. पाहूया पुढील चेंडू कोणत्या पद्धतीने फलंदाज मारतोय. आणि पुढील चेंडू सुंदर असा ब्लॉक चेंडू निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरावलेली या ठिकाणी 1-6. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पाहूया सूरज कोणत्या पद्धतीने तळपतोय. पॉवर प्लेची पहिली ओव्हर लेगच्या दिशेने टोळलेला चेंडू संघाच्या धावसंख्येत एक न भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 1-7. मला वाटतं या षटकातील हा शेवटचा चेंडू असावा. आलेल्या सर्व टीम्स मेंबरना एक नम्र विनंती आहे की भोजनाची व्यवस्था युवराज सिंग कक्ष या ठिकाणी केलेली आहे. जर कुणाला भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर युवराज सिंग कक्षामध्ये जाऊन भोजन करायचं आहे. पाहूया पॉवर प्ले मधील पहिला ओव्हरचा शेवटचा चेंडू लेगच्या दिशेने पुन्हा एकदा अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. संघाच्या धावसंख्येत एक न भर पडते. संघाची धावसंख्या होती 1-8. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पाहूया सूरज कोणत्या पद्धतीने चेंडूला टोळवतोय. हा चेंडू फुल टॉस आणि आता मात्र पुन्हा एकदा बिमर आणि 9 चेंडू. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर पडते. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 10. अंपायर 2 बिमर झालेले आहेत.
बॉलरला वॉर्निंग द्यायची आहे. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलला चेंडू. एक धाव पूर्ण. मला वाटतं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 1-11. 11च्या सरासरीने चाललेला हा संघ 3 षटकानंतर किती धावेपर्यंत मजल मारतो हे पाहायला मिळेल. कमीत कमी 40 ते 45 धावा करणं विजयासाठी सोपा मार्ग असेल. या ठिकाणी तळतळत्या उन्हामध्ये हा संथ गतीने चाललेला हा सामना. कृपया क्षेत्ररक्षण करणारे शिरवलीच्या खेळाडूंना नम्र विनंती आहे की लवकरात लवकर आपल्या ओव्हर्स टाकण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे वेळ कमी आहे, कारण सकाळीच्या सत्रामध्ये सामने उशिरा चालू झाल्या कारणानं या ठिकाणी वेळेचा अपव्यय होणार नाही याची सर्वांनी दखल घ्यायची आहे. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो अक्षय. पाहूया संघाला किती तारणहार ठरतोय तो अक्षय. तितकेच 11च्या सरासरीनं फलंदाजी करतोय तो फोपळवणे संघ. DK रायडर्स फोपळवणे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक अक्षय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि लेगच्या दिशेने भिरकावून टाकलेला षटकार. सुंदर असा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चेंडू पहिला षटकार आणि षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या होती ती 1-17. सुंदर असा षटकार लेगच्या दिशेने टोळलेला चेंडू. सूरजने टोलला चेंडू. पाहूया पुन्हा एकदा सूरज सज्ज. गोलंदाज अक्षय. आता मात्र अक्षयवर जबाबदारी. पुन्हा एकदा सुंदर असा ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. एक तेरू तो एक मेरी असं अक्षयचं या ठिकाणी सांगणं आहे. सुंदर असा चेंडू या ठिकाणी टाकलेला निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरावली या ठिकाणी 1-17. पुन्हा एकदा अक्षय. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. काहीसं गचाळ असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणि संघाच्या धावसंख्येत 1ने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 1-18. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. तितकंस क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळत नाही. त्या कारणाने एक एक धाव चोरटी काढण्यात यश मिळत आहे ते DK रायडर्स फोपळवणे संघाला. आणि आता मात्र पुन्हा एकदा बिमर. संघाच्या धावसंख्येत 1 न भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 1-18. 19. 1-19. पहिला बिमर या ठिकाणी आलेला आहे. नो चेंडू. DK रायडर्स संघाची धावसंख्या 1-19. पाहूया पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोळला चेंडू. संघाच्या धावसंख्येत 4 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 1-23. सुंदर अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो सूरज आणि काशीराम. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते काशीराम आणि सूरजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अक्षय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. ऑफच्या दिशेने ठेवला चेंडू. 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते काशीराम आणि सूरज यांच्याकडून. संघाच्या धावसंख्येत 4 न भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 1-27.
सुंदर अशा पद्धतीने फलंदाजी करताना पाहायला मिळतात हे दोघे डीके रायडर्सचे फलंदाज. चौकार षटकार एकेरी दुहेरी धाव घेण्यात माहेर असलेले हे फलंदाज. पुन्हा एकदा अक्षय तयार काशीरामसाठी आणि पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू टाकण्यात यश. दुसरं षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 1:27. 13.5च्या सरासरीने चाललेला हा डीके रायडर्स संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर अशी फलंदाजी काशीराम आणि सूरज यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. डीके रायडर्स 1:27. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहूया शेरवली टाकळेवाडी संघ या ठिकाणी शिवशंभो क्रिकेट क्लब शेरवली वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येणार आहे. या ठिकाणी कृपया आम्हाला सहकार्य करायचं आहे. लवकरात लवकर आपलं षटक टाकण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आला तो संदीप, गोलंदाज संदीप. पाहूया या ठिकाणी किती धावा रोखण्यामध्ये यश मिळत आहे शिवशंभो क्रिकेट क्लब शेरवली संघाला. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा संदीप तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करणार तो सूरजला. पाहूया सूरज कशा पद्धतीने या ठिकाणी संदीपला सामोरं जाणार. पहिला चेंडू वैयक्तिकरित्या पहिला आणि संघासाठी तिसरा. पुन्हा एकदा सुंदर असा षटकार. काहीसा शॉर्ट पिच चेंडू टाकण्यात संदीप यशस्वी ठरतोय आणि त्याच पद्धतीने चेंडू षटकार पाठवण्यात यशस्वी ठरतोय तो सूरज. पाहूया पहिला चेंडू पहिला षटकार. काय पाहिजे बॉल. या ठिकाणी सुंदर अशी फलंदाजी सूरजच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येत 6ने भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 1:33 धावा. सुंदर अशी फलंदाजी डीके रायडर्स फोफलवणे या संघाकडून. काहीशी निराशाजनक कामगिरी पाहायला मिळते ती शिवशंभो क्रिकेट क्लब शेरवली यांच्या गोलंदाजीतून. पाहूया पुन्हा एकदा संदीप आणि हा मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतंय आणि दुसरा फलंदाज रनआउटच्या माध्यमातून या ठिकाणी परततोय काशीराम. सुंदर अशी फलंदाजी करत असताना रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये ताळमेळ न झाल्या कारणानं काशीराम माघारी परततोय. या ठिकाणी संघाला दुसरा धक्का बसतोय. सुंदर अशी गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते संदीप कडून. एक तेरी तो एक मेरी हेच म्हणावे लागेल या ठिकाणी संदीपच्या माध्यमातून. दुसरा गडी बाद झाल्यानंतर या ठिकाणी तिसरा फलंदाज मैदानामध्ये जात आहे तो संदीप आणि आता मात्र गोलंदाज संदीप आणि नॉन स्ट्राईक एंडला सुद्धा संदीप आहे. पाहूया या ठिकाणी कोणता संदीप सरस ठरतो या ठिकाणी, जेणेकरून गोलंदाजी ठरते की फलंदाजी ठरते येणारे पुढील चेंडू आपल्याला सांगतील. पाहूया स्ट्राईकला आहे तो सूरज. वैयक्तिक तिसरं आणि संघासाठी पहिलं षटक. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं आणि आता मात्र लेगच्या दिशेनं भिरकावून टाकलेला चेंडू. हा मात्र षटकार. कृपया फिल्डरला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची. सुंदरशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो सूरज. संघाच्या धावसंख्येत 6ने भर पडते. पुन्हा एकदा संघाची धावसंख्या वधारते या ठिकाणी 2:39. सुंदर अशी फलंदाजी. 3 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. पाहूया सूरज कोणत्या पद्धतीने येणारे पुढील 3 चेंडू कशा पद्धतीने हाणामारी करतोय आणि आपल्या संघाला किती जास्तीत जास्त धावांची भरीमार करतोय ते या ठिकाणी पाहूया. आलेल्या सर्व
क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिक आणि क्रिकेट संघांना एक या ठिकाणी विनंती आहे, जर कोणाला भोजनाची व्यवस्था करायची असेल तर या ठिकाणी युवराज सिंग कक्षामध्ये भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि आता या ठिकाणी सुंदर असा लेगच्या दिशेनं टोळलेला चेंडू, षटकार पाहायला मिळतोय. संघाच्या धाव संख्येत 6 ने भर पडते. संघाची धाव संख्या होती ती 2 बाद 45. सुंदर अशा पद्धतीने फलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो DK रायडर्स संघाचा सूरज. जवळजवळ मला वाटतं वैयक्तिक 32 धावांवर खेळी करतोय तो सूरज. पुन्हा एकदा संदीप सूरजसाठी आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेला टोळलेला चेंडू, षटकार. वैयक्तिक 38 आणि संघाची एकूण धावसंख्या होते ती 51. सुंदर असा अर्धशतक या ठिकाणी DK रायडर्स फोपळणे संघाचं फलकावर लागलं जात आहे. यामध्ये सिंहाचा वाटा ठरतोय तो सूरज. वैयक्तिक 38 धावांवर खेळतोय. पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेला हा संदीप खूप या ठिकाणी महागडा ठरतोय. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार पाहायला मिळत आहेत ते सूरज याच्या बॅटीतून. पाहूया सूरज जसा उन्हामध्ये तळपतोय तसंच या ठिकाणी आग देखील या ठिकाणी तो ओकतोय. वैयक्तिक पहिला षटकातील शेवटचा चेंडू आणि संघाचा सुद्धा शेवटचा चेंडू या ठिकाणी, आणि हा मात्र स्क्वेअर चेंडू. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती या ठिकाणी 2 बाद 52. खूप अशी सुंदर धावसंख्या या ठिकाणी उभारलेली पाहायला मिळते ते DK रायडर्स फोपळवणे संघाकडून. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक आणि शेवटचा बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, विकेट या ठिकाणी. वैयक्तिक 38 धावांची खेळी करून या ठिकाणी पाघारी परततोय तो सूरज. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी झालेली आहे ती सूरजच्या माध्यमातून. संघाच्या धावसंख्या होती ती DK रायडर्सची 2 बाद 52. वैयक्तिक 38 धावा यामध्ये सूरजच्या सुंदर अशी फलंदाजी. आणि शेरवली संघाला विजयासाठी 53 धावांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते DK रायडर्स या संघानं. पाहूया DK रायडर्स संघ यशस्वी ठरतोय की शेरवली संघ यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा लवकरात लवकर DK रायडर्स संघानं आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे, जेणेकरून वेळेची बचत होईल, आम्हाला सहकार्य होईल याची अपेक्षा ठेवून लवकरात लवकर आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या पुढील होणारा सामना उर्फी बोरीचा कोंड आणि माऊली संजीवनी 11 केतकी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना एक विनंती करतो की या ठिकाणी आपला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. बोरीचा कोंड उर्फी माऊली संजीवनी 11 केतकी, त्यानंतर समीक्षा 11 दामामे आणि रजवेल रायडर्स कुंभार कुणबीवाडी या ठिकाणी तयार राहायचं आहे. DK रायडर्स संघाला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर आपल्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. आणि पंचांना एक नम्र विनंती आहे की आपण सुद्धा लवकरात लवकर सहकार्य करायचं आहे. या पुढील सामन्यासाठी पंच असून संघाचे कर्तधर्ते सुभाष गावडे आणि सूरज खेडेकर. या ठिकाणी शिवशंभो क्रिकेट क्लब शेरवलीने आपले फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे आहेत, जेणेकरून सामना त्वरित चालू करायचा आहे. पंचांनी कृपया आपली जी काही रणनीती आहे ती मैदानाच्या बाहेरच आखून मैदानात जायचं आहे. मैदानात जास्त चर्चा होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. अजून जवळजवळ 7 सामने या ठिकाणी खेळवले जाणार आहेत, तरी पण सहकार्य करायचं आहे. लवकरात लवकर सामने कसे होतील यासाठी सहकार्याची अपेक्षा आहे. पंच लवकरात लवकर फलंदाज पाठवायचे आहेत. DK शिवशंभो क्रिकेट क्लब शेरवली
शिवशंभो क्रिकेट क्लब शेरवली फलंदाज. क्षेत्ररक्षण लागलेलं आहे, जरा सहकार्य करायचं आहे. 53 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरत आहेत ते शिवशंभो क्रिकेट क्लब शेरवलीचे फलंदाज. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे डीके रायडर संघाच्या गोलंदाजीचा सामना करणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. शिवशंभो आपले फलंदाज पाठवा कृपया, आपल्यामुळे वेळ अपव्यय होता कामा नये. शिवशंभो काय झालंय, जावा पटकन. कोण तळगर कोण हा सामने आता चार सामने व्हायचे सॉरी. कृपया सामन्यांच्या क्रमामध्ये थोडाफार बदल होतो. या ठिकाणी संघर्ष तेरेवाईंनी आणि तळघर यांच्यामध्ये पुढील सामना होईल. या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम करायचा आहे. कुणबी विकास सातगाव असोणगट याचे खजिनदार यांनी आपला या ठिकाणी टॉस करून घ्यायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज रुपेश आणि स्ट्राईकला येतो संदेश आणि नॉन स्ट्राईकला येतो संकेत, नॉन स्ट्राईकला येतो अक्षय. पाहूया 53 धावांचं उद्दिष्ट समोर घेऊन उतरलेला आहे तो शिवशंभो क्रिकेट संघ शेरवली. पाहूया सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा सुंदर असा मारण्याचा प्रयत्न, परंतु स्क्वेअर चेंडू. वाईट बॉल. या ठिकाणी संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 1 आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने डोळलेला चेंडू. संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा 1च्या स्वरूपात भर पडते. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 2. 53 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून उतरलेला हा संघ. पाहूया कशा पद्धतीनं आपली रणनीती आखण्यात यशस्वी होतोय तो शिवशंभो क्रिकेट क्लब शेरवली. पुन्हा एकदा रुपेश तयार. पुन्हा एकदा वाईट चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर असा निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय रुपेश. संघाची धावसंख्या स्थिरावलेली बिनबाद 3 धावा. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू काहीस जखडून ठेवलेलं फलंदाजांना या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 न भर पडते. संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 4 धावा. या ठिकाणी कुणबी विकास सेवा संघ सातगाव सोंडगड यांच्या माध्यमातून चालू असलेले या ठिकाणी सामने. आजचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवशी
ओपन म्हणजेच गाव टू गाव, परंतु 7 गावाच्या बाहेरील संघ या ठिकाणी खेळवले जात आहेत. चौकार आणि उद्या या ठिकाणी संग्राम धुमाळी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 7 गावांमधील ही लढत 16 संघ सहभागी होणार आहेत आणि ही सुंदर अशा पद्धतीनं उद्याचे देखील या ठिकाणी SMD स्पोर्ट लाईव्ह स्वरूपात आपल्याला सामने पाहायला मिळणार आहेत. पाहूया या ठिकाणी सुंदर असा चौकार मारून संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 8 आणि आता मात्र लेगच्या दिशेने टवळलेला चेंडू आणि कॅच स्वरूपात बाद होतोय तो या ठिकाणी संकेत आपला स्कोअर वाढवण्याच्या घाईमध्ये आपली विकेट गमावतोय. संघाच्या धावसंख्येला गती देण्याच्या प्रयत्नात संघाला पहिला धक्का बसतोय. संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 8 धावा आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात योगेश पाहूया पुढील चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय आणि आपल्या उद्दिष्ट जे 53 धावांचं ठेवलेलं आहे तो कशा पद्धतीने पार करतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा रुपेश वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेला रुपेश मात्र या ठिकाणी यशस्वी होतोय. संघाच्या धावसंख्येला आकार देण्यासाठी पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 8 धावा. अजून जवळ मला वाटतं 45 धावा 2 षटकामध्ये कराव्या लागणार आहेत त्या शिवशंभो क्रिकेट क्लब शेरवली संघाला, कारण 3 षटकांचा हा सामना 1 षटक पूर्ण झाल्यानंतर 1 बाद 8 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत त्या शिवशंभो क्रिकेट क्लब शेरवलीला. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो दत्ताराम. पाहूया कशा पद्धतीनं आपल्या संघाला पुढील वाटचालीस प्रेरणा देणार आहे तो दत्ताराम. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो दत्ताराम. स्ट्राईकला आहे तो मात्र योगेश. पाहूया अक्षय कशा पद्धतीने या ठिकाणी आपली फलंदाजी करणार आहे तो. सुंदर असा लेगच्या दिशेने टोलला चेंडू 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय शिवशंभो DK रायडर्स फोपळणे संघाकडून. आणि आता मात्र स्ट्राईकला आलाय तो योगेश लेफ्ट हँड बॅट्समन. कशा पद्धतीनं आपल्या संघाला धावांची भरीमार या ठिकाणी करून देणार आहे. वैयक्तिक धावा आणि संघासाठी धावा कशा पद्धतीने जमवणार आहे. हा मात्र लेगच्या दिशेने टोललेला चेंडू आणि दुसरा धक्का लागतोय योगेशच्या स्वरूपात तो शिवशंभो क्रिकेट क्लब शेरवली संघाला. योगेश बाद होतोय या ठिकाणी आणि योगेशची जागा घेण्यासाठी जातोय तो रोहन. पाहूया रोहन आपल्या संघासाठी कितपत आपल्या फलंदाजीने आपलं उद्दिष्ट पार करण्यात यशस्वी ठरतोय तो. संघाची धावसंख्या होते ती 2 बाद 9 धावा. रोहन योगेशच्या बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलाय तो रोहन. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि तिसरा धक्का बसतोय तो या शेरवली संघाला. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती दत्ताराम याच्याकडून. रोहन माघारी परततोय आणि आता मात्र संघाचा
हुकमी एक का म्हणावा लागेल. सचिन या ठिकाणी मैदानात. सचिन म्हटलं की आपल्याला आठवण येते सचिन तेंडुलकर, ज्याने आपली 20 ते 22 वर्ष आपल्या भारतीय संघासाठी दिलेली आहेत आणि चांगल्या पद्धतीने कामगिरी करून क्रिकेट ऑफ गॉड या नावानं संबोधलं जाणारे सचिन तेंडुलकर साहेब. संघाची धावसंख्या स्थिरावलेली या ठिकाणी 3 बाद 9. पुन्हा एकदा दत्ताराम आणि आता मात्र सचिनला चेंडू न समजल्या कारणानं निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिरावली, संघ मात्र अडचणीत सापडलाय. शेरवली धावा जवळजवळ अजून संघाला पाहिजेत त्या 43 आणि आता मात्र लेगच्या दिशेनं टोळला चेंडू. संघाच्या धावसंख्येत 1 भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 3 बाद 10. आता मात्र लेगच्या दिशेने टोळलेलं चेंडू. 1 धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 1 भर पडते. संघाची धावसंख्या होती ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 11 आणि आता जवळजवळ एका षटकामध्ये 42 धावांची आवश्यकता आहे ती शिवशंभो क्रिकेट क्लब शेरवलीला. आणि पाहूया आता चमत्कारच या ठिकाणी शिवशंभो क्रिकेट क्लब शेरवलीला या ठिकाणी विजयाचं पारडं आणून देऊ शकतो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. पाहूया. राहुलचे आग्रे सफरा मैदानातून पुन्हा दिवा मैदानात या ठिकाणी दाखल झालेले आहेत. दिवा प्रीमियर लीग यामध्ये सहभागी राहुल आग्रे. बॉलर्स नेम जगन्नाथ. पाहूया आपल्या संघाला विजयामध्ये कितपत योगदान आपलं देतो. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू मात्र वाईट स्वरूपात. 1 धाव मिळणार आहे ती शिवशंभो क्रिकेट क्लब शेरवली संघाला. या ठिकाणी हाणामारीची गरज असताना सिंगल डबलच्या स्वरूपात विजय खेचून आणणं अशक्यप्राय आहे. पाहूया पुन्हा एकदा सुंदर असा लेगच्या दिशेने टोलवला चेंडू. हाता मात्र षटकार. संघाच्या धाव संख्येत 6 भर पडते. संघाची धाव संख्या होते ती 3 बाद 22. पाहूया पुन्हा एकदा जगन्नाथ तयार. पाहूया पुन्हा एकदा लोकच्या दिशेने टोलेल चेंडू. दुसरा या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. संघाची धाव संख्या वधारते ती 26. यानंतर होणारा सामना संघर्ष तेरेवांगणी आणि तळघर. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. सामना संपल्यानंतर लगेच मैदानात आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. या ठिकाणी कुणबी विकास सेवा संघ सातगाव असोंड गटाचे सेक्रेटरी संजयजी गावडे साहेब सगळ्यांची भोजनाची व्यवस्था झाली की नाही ते स्वतःहून चौकशी करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सर्वांना त्यांच्याकडून विनंती आहे की काय म्हणतो
या ठिकाणी सामना मात्र झुकतोय तो डीके रायडर्स संघाकडे. संघाची धाव संख्या होते ती 32, 3 बाद 32. आणि पुढील चेंडू जगन्नाथ. आता मात्र पुन्हा एकदा लेगच्या दिशेने टोलला चेंडू. हाही देखील षटकार. अशाच षटकार चौकारांची गरज होती ती शेरवली संघाला, कारण आता मात्र अशी हाणामारी करून सामना मात्र जिंकू शकत नाहीत. या फलंदाजाला ओपन किंवा वन डाऊन करण्याची संधी मिळाली असती तर हा सामना मात्र शेरवली संघाकडे झुकला असता. परंतु शेवटच्या मला वाटतं एक चेंडूवर जवळजवळ अजून 22 धावांची आवश्यकता आणि हा देखील सुंदर असा टोळल लेगच्या दिशेने चौकार पाहायला मिळेल. आणि चौकार. धन्यवाद. या ठिकाणी शेरवली संघ, या ठिकाणी आपण आलात, आपली उपस्थिती दर्शवलात, आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल शिवशंभो क्रिकेट क्लब शेरवली या संघाचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपलं सन्मान चिन्ह या ठिकाणी शिवशंभो क्रिकेट क्लब शेरवली या संघाने घेऊन जायचं आहे. आणि विजयी संघ डीके रायडर्स या संघाचं देखील या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आपण देखील पुढील फेरीत पात्र ठरला आहात. या पुढील होणारा सामना लवकरात लवकर आपलं क्षेत्रावर लक्ष लावून घ्यायचं आहे. संघर्ष तेरेवाहिनी आणि तळखर संघ. सामन्यासाठी पंच म्हणून सुभाषजी गावडे. जायचंय जरा प्रयत्न यशला बाहेर पाठवायचंय. मला जवळजवळ 4 मॅच कंटिन्यू अंपायर करतोय.